नमस्कार मंडळी, आज आपण कमी साहित्यात आणि झटपट होणारा वाफवलेल्या रवा केकची रेसिपी बघूया। एक वाटी गरम केलेलं थंड दूध घेत आहोत। अर्धा वाटी गोड दही घेत आहोत। आता इथे दही आणि दूध एकत्र मिक्स करून घेऊया। अर्धा वाटी साखर घालून मिश्रण मिक्स करून घेत आहोत। तयार केलेल्या मिश्रणामध्ये एक वाटी कच्चा रवा मिक्स करूया। त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर, पिवळा फूड कलर रंग येण्यासाठी वापरलेला आहे। पुन्हा एकदा हे मिश्रण आपण एकजीव करून घेत आहोत। पाव चमचा तूप ह्या मिश्रणामध्ये घालून हे मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया। मिश्रण आता तयार झालेलं आहे। पुढची तयारी होईपर्यंत मिश्रण आपण 2-3 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। केक स्टीम करण्यासाठी कुकरमध्ये आपण पाणी घातलेलं आहे आणि रिंगसुद्धा ठेवलेली आहे। मी इथे कुकरचा डबा घेतलेला आहे। तुम्ही कोणताही ॲल्युमिनियमचा स्टीलचा डबा घेऊ शकता। आता आपण कुकरच्या डब्याला तूप लावून घेऊया। त्यानंतर बॅटरमध्ये एक पॅकेट आपण इनो मिसळलेला आहे आणि त्या इनोवरती अर्धा चमचा दूध ओतलेला आहे आणि सगळं बॅटर आता आपण एकजीव करून घेत आहोत। आता मी हे सगळं प्रमाण घेतलेलं आहे ना, ते या एका वाटीने सगळं प्रमाण घेतलेलं आहे। दुधाचं, दह्याचं, रव्याचं आणि साखरेचं। इनो मिसळून झाल्यावर हे बॅटर आता तयार झालेलं आहे। आता तूप लावलेल्या भांड्यामध्ये हे बॅटर आपण ओतून घेत आहोत। हे बॅटर कुकरमध्ये ठेवण्याच्या आधी त्याच्यावर आपण टुटी फ्रुटी वरून घालून घेऊया, जेणेकरून केकला एकदम छान चव येईल आणि केक सुंदरसुद्धा दिसेल। आता बॅटरचं भांडं थोडं हलक्या पद्धतीत टॅप करून घेऊया। कुकरच्या पाण्याला उकळी आली की हे बॅटर आपण 15 ते 20 मिनटासाठी कुकरमध्ये स्टीम करायला ठेवलेलं, ते आता 15 ते 20 मिनटानंतर केक आपला तयार झालेला आहे। एकदम सुरी क्लीन आलेली आहे। केक आता बाहेरच्या वातावरणात थंड झालेला आहे आणि सुरीच्या साहाय्याने आपण त्याच्या कडा सैल करून घेत आहोत। हा केक ताटामध्ये काढून घेतल्यावर असा स्पॉन्जी दिसतो आहे, खूप सुंदर दिसतो आहे। हा केक असला तरी आपण केकसारखे याचे तुकडे करणार नाही आहोत, आपण ह्याचे चौकोनी तुकडे करून घेऊया। हा रवा केक तुम्ही मुलांना शाळेच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता। चहासोबत सुद्धा हा केक खूप छान लागतो। ह्या रवा केकची रेसिपी जरा वेगळी आहे। हा केक आपण बेक केलेला नसून वाफवून घेतलेला आहे, त्यामुळे खूप हेल्दी आणि चवदार झालेला आहे। ह्या केकची रेसिपी तुम्हाला आवडलीच असणार। चला सबस्क्राईब करा।